ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित डॉक्टर वीरेंद्र तावडे याला न्यायालयाने सन 2018 मध्ये जामीन मंजूर केला होता। संशयित डॉक्टर वीरेंद्र तावडे याचा जामीन रद्द व्हावा यासाठी 9 मे रोजी सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर यांनी आपलं म्हणणं न्यायालयात मांडलं होतं। आज बचाव पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी आपली बाजू न्यायालयात मांडली। 4-5 वर्षांनी कथित तपास दाखवून जामीन रद्द करता येणार नसल्याबद्दल इचलकरंजीकरांनी युक्तिवाद केला। डॉक्टर तावडेंचा जामीन रद्द करावा म्हणून जी सरकारने याचिका दाखल केली त्याच्यावर आज आम्ही बाजू मांडली। आम्ही आज कोर्टाला हे दाखवलं की सरकारने उच्च न्यायालयाने याविषयी जे फटकारलं होतं पोलिसांना ते कोर्टासमोर आणलंच नव्हतं। उच्च न्यायालयाने ही भूमिका घेतलेली की 4-5 वर्षांनंतर काहीतरी कथित तपास केला म्हणून जामीन कसा नाकारता येईल, एखाद्या माणसाला आत कसं घालता येईल पुन्हा। तर ही गोष्ट आज आम्ही न्यायालयासमोर मांडली। मुळात ह्याच्यात असं आहे की मी गेली कित्येक वर्ष सांगतोय की नक्की कोण मारेकरी हे यांनी ठरवावं, हीच गोष्ट ते ठरवत नाही आहेत। आणि दुर्दैवाने SITने काहीतरी गोंधळ कोणाच्या तरी सांगण्यावरून घालून टाकला आणि आता ATS ते निस्तरतंय, ही परिस्थिती झालेली आहे। तर हा ट्रायलचा खेळखंडोबा खरा थांबला पाहिजे अशी आमची मागणी होती। आम्ही आज सगळं ते न्यायालयासमोर दाखवलं। आज जामिनांचे पण युक्तिवाद झाले आणि उद्याही जामिनावरती युक्तिवाद होणार आहे।